मी विक्रम नागराव भंडारे, एकता नगर कळम डिक्सळ एरियामध्ये मी आपला वारीसाठी आम्ही सेवा करण्यासाठी इथं आलेलो आहेत. आम्हाला आमच्या जवळ आम्ही कळमच्या बाहेर जवळ 6 ते 7 किलोमीटर बाहेर आलेलो तुम्हाला दिंडीला चहा देण्यासाठी. कारण त्यामध्ये सर महाराज आम्हाला त्याचा आनंद भेटतो, त्याच्यामुळे आम्ही इथवर तुमची सेवा करण्यासाठी आलो आहे. तसं आपण गुड चाखला, गुळाची गोडी कशी कोणी सांगेल गोड आहे, गुळ हा गोड आहे एवढं सांगू शकतो. कसा गोड आहे हे सर्व सांगू शकत नाही, कसा गोड आहे असं सांगू शकत नाही. आपण सागराला उपमा काही देऊ शकत नाही. सागराला मी वैभव कोठावळे 5-6 वर्षापासून आपली सेवा करण्याचा योग येतो. त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे. आम्हाला आमच्या कौटुंबिक स्वार्थामुळे असेल या दिंडीमध्ये येता येत नाही, पण तुमची सेवा केल्यानंतर जो आनंद मिळतो तो आम्हाला गोड्या पाण्याचा आनंद वाटतो. आणि अशीच आम्हाला तुमची सेवा करण्याचा कायम योग राहावा अशी मी ईश्वर चरणी इच्छितो. यापासून आम्हाला आत्म्याला जो आनंद मिळतो तो आनंदच फक्त सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच मिळावा असंच आम्हाला वाटतं. आणि तुमची सेवा करण्याचा हे योग आम्हाला एक गुरुजी शेगावच्या जवळचेच होते, ते थोडंफार सांगायचे की योग कसा असतो. त्यांनी सांगितलं की म्हणजे समजा कोणी बोर घेत असेल काय, पण तो ज्यावेळेस त्या वेळेचं फार महत्व आहे. आणि त्या वेळेला जर ते काही बोर वीर काही जे उद्घाटन झालं तर नक्कीच ते यशस्वी होतं असं ते सांगायचे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मग जर आपल्या जीवनात काही संकट असतात, ही संकटाचं जर निवारण करायचं असेल किंवा संकट जर टाळायची असेल तर असे काही महात्मे आहेत आणि त्यांचा संपर्क आला पाहिजे, त्यांच्या सानिध्यात असणं राहिलं पाहिजे, त्यांचं नाम जप केलं पाहिजे. आणि त्यापैकीच आपले गजानन महाराज आहेत. गजानन महाराजांची आम्ही जवळपास 1-2 वर्षातून एकदा शेगावला जातोच. आणि गेल्यानंतरचा जो आनंद आहे तो आम्हाला इतर कुठेही म्हणजे असा वाटत नाही. आणि त्या गजानन महाराजांच्या पादुकाचं असणारं मुंडगाव हे संस्थान आणि याचा सेवा करण्याचा आम्हाला जो योग मिळाला तो आमच्या जीवनातील योग आहे असं मी तुकोबरा सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठा ठाव नाही उरला. आजमा दृष्टीने पाहिला विठ्ठल केवळ सर्व ठिकाणी आहे. पंढरपूरला विनाकारण साठी कसली घ्यायची काय करायचं कुठेही शोधायचं. आता या रस्त्याला आम्ही त्या रोडना आलो असतो ना, याला मोठा पाहिजे आणि त्या पाईपवर एक मुलगा तो पाण्याच्या पाईपावर बसलेला आहे, पण तो पाणी नाही पिऊ शकत. त्या ताण भागवण्याकरता मला काय करावं तुटीच्या ठिकाणी तसं देव जडेस्थळी आहे, पाईपवर बसल्यासारखा. जो वारकरीचा आनंद आहे तो पैशावाल्याला कधीच मिळणार नाही. वाट पाय उभा विटीची आवडी कृपाळू तातडी तावीड या वारकऱ्यांची देव वाट पाहतो. मुतावीड आहे की माझे भक्त केव्हा भगवान पांडुरंग परवा म्हणतात की माझे भक्त जेव्हा भेटतात तर मला आनंद वाटतो. आणि जेव्हा माझे भक्त गावाकडे परत जातात तर हुर वाटते. नाही, हे आता आम्हाला सेवा घडण्याचा हा म्हणजे तो अनुभवच आहे ना. तुमची सेवा घडणे हा सुद्धा एक आम्हाला कुठंतरी आत्म्याला वाटलं म्हणजे हा एक देवाचा एक आशीर्वादच आहे. हा, मी विष्णू मस्के, माजी सैनिक आहे. 30 वर्ष देशाची सेवा करण्याचा मौका मिळाला. आता रिटायर झाल्यानंतर ही एक सेवा करण्याचा मौका आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा.